नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. लाखो रुपये खर्च करून होर्डिंग बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा आणि श्रद्धांजली वाहण्याचा प्रघात जोरात सुरू असताना धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान गेली 20 वर्ष स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील वाड्यापाड्यात जाऊन सामाजिक उपक्रम राबवित आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने जेथे वाहनही जाऊ शकत नाही अशा गावामध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी जोपासला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने यंदा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त वाडा तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर कचाण या शाळेतील 350 विद्यार्थी आणि गावातील 100 महिलांना अन्नदान केलं आहे. स्टे फाइन या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कॅन्सरपासून बचाव कसा करता येईल याबाबत शाळेतील मुलींना आणि गावातील महिलांना मार्गदर्शन करून प्रबोधन केलं आहे. त्यांनी धर्मवीर आनंद दिघे ट्रस्टच्या वतीने मोफत सॅनिटरी पॅड देखील दिले आहेत. स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने गावातील ज्येष्ठ महिलांना मोफत ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. यावेळी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कुलकर्णी, नूर मोहम्मद मुजावर, विश्वास चंदन शिवे, सचिन शेलार, प्रकाश जाधव, स्टे फाइन कंपनीच्या तेजस्विनी गायकवाड, जीना भेंडे इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याचबरोबर वाडा सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबवणे, मुख्याध्यापक अनिल गायकवाड, शिक्षक सीमा सूर्यवंशी, सुजाता जोशी, उमेश ठाकरे, कल्पेश चौधरी, विद्या गवा, दर्शन काबाडी, अजित साटम यांचं देखील या कार्यक्रमास मोलाचं सहकार्य लाभले. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. घर विकत घेणे परवडत नाही, त्यामुळे एकीकडे ठाणे मुंबईमधील मराठी माणूस बाहेर जात आहे. याच मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा ठाणे महानगरपालिकेने तयार केला असून डीपीमधील नियोजित रस्त्यांमुळे कळव्यातील 40 अधिकृत इमारतींवरती बुलडोझर फिरण्याची शक्यता असल्याची भीती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे शहराचा नवीन विकास आराखडा ठाणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केला. हा विकास आराखडा शहरातील अनेक प्रभागांना उद्ध्वस्त करणार असल्याचा आरोप झाल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कळव्यातील सुदामा, त्रिमूर्ती, NMM सोसायटी आणि सह्याद्री अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्यांचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे या विकास आराखड्याला पुन्हा नागरिकांनी विरोध केला. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांची भेट घेतली. महापालिकेचा नवीन विकास आराखडा कळवा खारेगावला उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आमदार आव्हाड यांनी पुन्हा एकदा कडकडून विरोध केला आहे. ठाण्यामध्ये एकही क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही. क्लस्टरच्या नावाने ठाण्यात दादागिरी सुरू झाली असून काही लोकप्रतिनिधी क्लस्टरच्या योजनेने आम्हीच तारणहार आहोत असं दाखवून नागरिकांना फसवत आहेत. आमच्या नातवाला घर मिळणार असेल तर त्या योजनेचा फायदा काय असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत विश्वासात घेऊन सांगत नाहीत तोपर्यंत आमचा विरोध आहे. त्यामुळे ठाणेकरांना गृहीत धरू नका असा इशारा
आव्हाडांनी यावेळी दिला आहे. कळव्यातील जय त्रिमूर्ती सोसायटीची जागेवरती कब्जा झाला असून त्या ठिकाणी बेकायदा व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. ही व्यायामशाळा तोडण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. या भागातील स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करून बेकायदा व्यायामशाळा तोडण्यात येत नाही. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून काम करावे, एक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करू नये असा सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे. सोसायट्यांची संयुक्त पत्रकार परिषद, त्याच्यात त्रिमूर्ती आहे, सुदामा आहे, सह्याद्री आहे, NMM आहे आणि अशा वेगवेगळ्या सोसायटीज आहेत. या सगळ्या 1980च्या दशकातल्या सोसायट्या आहेत आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायटी, महानगरपालिकेची प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायट्या आहेत. त्या काही इलिगल नाही. आता नवीन DP प्लॅन आला आहे. त्या DP प्लॅन मध्ये या सगळ्या सोसायट्या उद्ध्वस्त करण्याचं काम या DP प्लॅनने केलेलं आहे. वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या DP प्लॅन मध्ये अभ्यासच केला गेला नाही. अधिकृतरित्या स्थापन झालेल्या सोसायट्यांवरनं रस्ते काढण्याची नवीन पद्धत भारतामध्ये पहिल्यांदा मला दिसते. का निष्काळजीपणा. ही सगळी मध्यमवर्गीय मराठी माणसं आहेत जी एक आपली पुंजी एकदाच वापरू शकते. हे काय व्यापारी नाहीत की एक फ्लॅट गुजरातमध्ये घेतला, एक फ्लॅट चर्चगेटला घेतला, तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला, चौथा रो हाऊस महाबळेश्वरला घेतला. यांचं एकच घर असतं. या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन DP प्लॅन मध्ये वाटोळ करून टाकले. वाटोळ अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंगी डेव्हलपच होऊ शकत नाही, रिडेव्हलपमेंट होऊ शकत. तर ही सगळी माणसं बघा, त्याच्यातले फार कमी तरुण दिसत आहेत. इथे बघा, ही सगळे तर त्या वयाला आलेली माणसं आहेत. त्यांनी कुठे जायचं? ते ठाणे महानगरपालिकेला माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही. वयाच्या 60ला ओलांडलेल्या माणसांनी ही धावपळ करत सोसायटी सुटायचं, ऑब्जेक्शन टाका, मग आता यांच्या मागे लागा, मग टेन्शन बाळगा. कशासाठी? आपली पुंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा छळ ठाणे महानगरपालिका का करतंय? हे सगळ्या मधनं रस्ते काढलेत. या बिल्डिंग म्हणजे हे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही. आणि प्लॉट छोटे नाहीत. प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा 2 एकरच्या वरती आहे. म्हणजे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या, जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो, तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकतं. अर्थात ती मराठी माणसं आहेत, ती काही एकत्र येत नाहीत. तर सुदामाचा ह्याचा किती रे, सह्याद्रीचा किती एकर आहे? 10,000 म्हणजे जवळजवळ 4 एकर. तसाच त्रिमूर्तीचाही 2.5-3 एकर. म्हणजे हे सगळे जर व्यवस्थित एकत्र केले तर जवळजवळ आपल्याकडे 10 एकर जमीन होते. 10 एकर जमिनीचा हे आमच्या इथे जे NMM बांधलं गेलं आशरनी, त्याच्या तिपटीने काम होऊ शकतं. आणि मी आता प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्यांना एकत्र करा. आता ह्यांचं मी काय ऐकणार नाही. यांनी कितीही प्रयत्न केला तरी ह्यांच्या मध्ये जाऊन हे सगळं एकीकडे कळवा आपलं रूप बदलतंय. म्हणजे मी सांगतो, कळवा आणि पारसिक हे घोडबंदरपेक्षा 2000% चांगलं. 5 मिनिटावर 2-3 मिनिटावर स्टेशन आहे. 3 मिनिटावरती हा रस्ता तर काय मोठा होऊ शकत नाही. कारण का DP प्लॅन मध्ये ह्या इथल्या बाजूच्या 40 बिल्डिंगी पाडण्याचा प्लॅन करून टाकलाय. त्या 40 बिल्डिंगी पाडण्याला माझा विरोध नाही. रस्ता मोठा झाला पाहिजे. पुनर्वसन कसे करणार ते आधी सांग. पुनर्वसनाचा प्लॅन शिवाय तुम्ही 40 बिल्डिंगी पाडता त्या मुश्किल समजता. आणि आजही ते इलिगल आहे म्हणून बोंबलता. आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या एरियामध्ये हजारो इलिगल बांधकामं चालू आहेत. तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीने चालू आहेत. अधिकारी पैसे घेतात आणि इलिगल बिल्डिंगी बांधायला देतात. आम्ही तक्रार करून दमलो. शहरात पाणी कमी होत आहे, शहराचे रस्ते कमी होत आहेत, शहराचं पार्किंग कमी होत आहे. कोणाला काय पडली? ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा आरोग्य दूत फाउंडेशन यांच्यातर्फे हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 8 वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक आरोग्य शिबिरं आयोजित केली जातात. त्यापैकी एक हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर. काल झालेल्या शिबिरामध्ये तब्बल 100 मुलांची 2D इको तपासणी करण्यात आली. त्यापैकी 18 मुलांना हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले. हे विशेष शिबिर असल्याने बुलढाणा येथून आलेल्या एका बाळाची शस्त्रक्रिया कालच येथे करण्यात आली, अशी माहिती यावेळी डॉक्टरांच्या टीमने दिली. तर संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दिली होती. एकनाथ शिंदे यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा देत बालके लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आई जगदंबेचरणी प्रार्थना केली. सोबतच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं. उपस्थित डॉक्टर्स आणि नर्सेस
तसेच स्टाफचे आभार मानत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. नमस्कार, सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्ताने आज ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये ASD-VSD म्हणलं जातं, अशांच्यासाठी मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया कॅम्पचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं. मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं की आज हे 8वं वर्ष आहे आणि 16वं आरोग्य शिबिर आहे. गेली 8 वर्ष सातत्यपूर्ण वर्षातून 2 वेळेला अशा पद्धतीनं ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात येतं. प्रत्येक शिबिरामध्ये साधारणतः 150 पर्यंत या मुलांची नोंदणी होते आणि त्यांच्या मोफत सर्जरी या शिबिराच्या निमित्तानं पार पडतात. गेल्या 8 वर्षामध्ये 5000 पेक्षा अधिक लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया या ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळं या ठिकाणी यशस्वीपणे करण्यात आम्हाला यश मिळालंय. या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस असल्यामुळे आपण एकनाथ हीरक आरोग्य वर्ष साजरं करत आहोत आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये दर आठवड्याला, दर महिन्याला विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्यानं 60,000 नागरिकांची आरोग्य तपासणी, 60,000 मोतीबिंदू मुख शस्त्रक्रिया, 60 ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिर, 60,000 वृक्ष लागवड, अशा पद्धतीचे विविध उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एकनाथ शिंदे साहेबांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेले आहेत. माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव शिबिर असतील, हातपाय वाटप शिबिर असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी जे उपक्रम आरोग्यविषयक सुरू आहेत त्या उपक्रमांचा आवर्जून लाभ घ्यावा असं विनम्र आवाहन मी या निमित्ताने करत आहोत. यासोबतच 9 फेब्रुवारी रोजी एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण टेमी नाक्यावर देखील आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी आम्हाला पाठपुरावा करणारे, मदत करणारे आदरणीय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामरावजी, निखिल बुडजडेजी, बाजीराव चव्हाणजी, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सर्व निस्वार्थी काम करणाऱ्या रुग्णसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्याकरिता ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेने टायर किलर बसवले आहेत. प्रायोगिक तत्वावरती हे टायर किलर बसवण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर मार्गिकांवरही टायर किलर बसवले जाणार आहेत, असं यावेळी पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी काही भागामध्ये एक दिशा मार्गिका केल्या आहेत. असं असलं तरी या मार्गिकांवरती वाहतूक पोलीस नसल्यास काही वाहन चालक, विशेषतः रिक्षा चालक, विरुद्ध दिशेने वाहनं चालवून या मार्गिकेमध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन येथे वाहतूक कोंडी होत असते. विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण होते. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेने या मार्गावरती टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरामध्ये ठाणे रेल्वे स्थानक येथून मोह विद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक मार्गावरती त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात ठाणे रेल्वे स्थानकांहून मोह विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती टायर किलर बसवण्यात आले आहेत. हे टायर किलर प्रायोगिक तत्वावरती बसवण्यात आले असून टायर किलरमुळे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला आळा बसणार असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे. आज आपण बघतोय की पोलीस आयुक्त हद्दीमध्ये PMCच्या सहाय्याने आपण टायर किलर बसवत आहोत. याचा सगळ्याच नागरिकांना फायदा होणार आहे. बऱ्याचदा आपण बघतो वर्दळीच्या काळामध्ये रॉंग साईड होऊन किंवा नो एंट्रीमध्ये वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. अनेक उपाययोजना करून देखील ह्या रॉंग साईड आणि नो एंट्रीमधल्या गाड्या ज्या आहेत तर त्या खोळंबा वाहतुकीचा करतच आहे. त्यामुळे एक प्रायोगिक तत्वावर आपण ज्या ठिकाणी असे रॉंग साईड होतात त्या ठिकाणी टायर किलर बसवत आहोत. सदरचे टायर किलर हे केवळ जे रॉंग साईड आणि नो एंट्रीमध्ये वाहने येत आहेत त्यांनाच त्रासदायक ठरणार आहेत. त्यांचेच टायर हे डॅमेज होणार आहेत. आणि आयुक्तालय हद्दीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी रॉंग साईड मोठ्या प्रमाणात होत आहे त्या ठिकाणचे जागा ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केलेल्या आहे. नजीकच्या काळात त्या ठिकाणी आपण असे टायर किलर बसवणार आहोत. सध्या ठाणे स्टेशन पंजाब नॅशनल बँकेच्या समोर आपण हे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवत आहोत. तर नागरिकांनाही आव्हान आहे की त्यांनी रोडवर चालत असताना फुटपाथचा वापर केला पाहिजे.
यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे आणि मनुष्यबळ पोलीस इथे न लावता देखील रॉंग साईड टाळता येणार आहे. त्यामुळे वर्दळीच्या काळात जो वाहतुकीचा खोळंबा होतोय तो देखील टाळता येणार आहे. राष्ट्रीय भाषा विचार मंच आणि राजस्थानी सेवा समिती यांनी ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये राष्ट्रीय कवी संमेलनाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाचे समन्वयक ॲडव्होकेट दरमियन सिंग बिस्ट म्हणाले की दिल्ली, जयपूर, इंदूर, उत्तर प्रदेश आणि देशाच्या इतर भागातील कवी आणि संगीतकारांनी कार्यक्रमात वीर, विनोदी आणि देशभक्तीपर कविता सादर केल्या. ते म्हणाले की कार्यक्रमाचे संचालन रंगमंच सम्राट शशिकांत यादव यांनी ते केले आणि कार्यक्रमात विनोदी सम्राट सुदीप बोला, वीर भावनांचे कवी अशोक चरण, गीतकार अमन अक्षर, विनोदी कवी पार्थ नवीन, प्रियांका नंदिनी, चेतन चर्चित यांच्यासह इतर कवींनी त्यांच्या कवितांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. या कार्यक्रमाला ठाणे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट सुदीप पासबोला, उद्योगपती अजिताभ बच्चन, ठाणे जिल्हा न्यायालय व बार असोसिएशनचे ॲडव्होकेट प्रशांत कदम, मुलुंड न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष देखील पाहुणे म्हणून येथे उपस्थित होते. याप्रसंगी ॲडव्होकेट राजेंद्र केनी, मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रविप्रकाश जाधव येथे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार श्री अजिताभ बच्चन यांच्या हस्ते, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल कुमार सिंग यांना महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार, कमांडो श्री मधुसूदन सुर्वे, छत्रपती शिवाजी महाराज शौर्य पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आला आणि दिवंगत ॲडव्होकेट BL शर्मा साहित्यप्रेमी पुरस्कार दिवंगत ॲडव्होकेट BL शर्मा यांना देण्यात आला. तो साहित्यक राजेंद्र दधीच यांना देण्यात आला. आयोजन समितीचे सहसंयोजक अरुण जोशी, RK सिंह, सुभाष झा, महेश जोशी, राजेंद्र शर्मा, पवन शर्मा, विजय बसवाटिया, मदन शर्मा, शेषकुमार उपाध्याय यांनी भेट देणाऱ्यांचं स्वागत केलं. तर कवी संमेलन यशस्वी करण्याकरिता अनिल शुक्ला, CA बाबूलाल पुरोहित, जगदेव खंडेलवाल, शंकर पडघणे, आशिष शुक्ला, राममूर्ती वर्मा, सुखबिंदर सिंग, लक्ष्मीकांत मुंद्रा, मनीष सिंग इत्यादींनी परिश्रम घेतले. केवल सोच कर देखिए कभी युगांडा में पैदा होते तो कैसे दिखते हैं, दक्षिण अफ्रीका में पैदा होते तो कौन तुमको देखता और किसको कम देखते हैं. ये हमारे हर महीने निबंध लिखने को लेते थे सर, हर महीने निबंध लिखने को लेते थे. निबंध लिखने को दिया, दिवाली का निबंध लिखो. मैंने बताया ना, समझदार व्यक्ति मैंने निबंध लिखा. दिवाली हिंदुओं का पवित्र त्योहार है, इस दिन हम नए कपड़े पहनते थे. जैसा सीखे वैसा लिखो. इस दिन हम नए कपड़े पहनते हैं, दीप जला करके हिंदुओं का त्योहार मनाते हैं, पटाखे फोड़ते हैं. लेकिन कुछ लोग इस दिन जुआ खेलते थे. क्या गाली के जरिए जुआ खेलते हैं, मुझे समझ में आ रहा है. बेटी बसने को बनारस घाट मिला है, हो भाग मेरा कुछ चोर भरत भूमि का घाट मिला. मैं वाल्मीकि का प्रथम छंद गंगा की अमृत कहानी हूँ. है गर्व मुझे, अति गर्व मुझे कि मैं एक हिंदुस्तानी. है गर्व मुझे, अति गर्व मुझे कि मैं एक हिंदुस्तानी. तन घाट बनारस के जैसा मन पावन गंगा का जल, अधरों पर गंगू का मीनार, आंखों में हया का काजल. मैं भाव बुद्ध सा लिए हुए गंगा की अमृत वाणी हूँ. है शौर्य जहाँ पर जन्म लिया वह झांसी वाली रानी. है शौर्य जहाँ पर जन्म लिया वह झांसी वाली रानी. है जैसे आप लोग को और कई ठाणे वासियों को पता है कि पिछले 30-31 सालों से ठाणे शहर में विराट कवि सम्मेलन का आयोजन होते आ रहा है सतत निरंतर. और स्वर्गीय एडवोकेट BL शर्मा जी एक कवि सम्मेलन करते थे. उनके अकस्मात निधन के बाद ऐसा लग रहा था कि ये जो कवि सम्मेलन है, जो परंपरा चल रही थी पिछले 30-29 सालों से, ऐसा लग रहा था कि बंद हो जाए. लेकिन हमारे जो सभी आयोजन समिति के लोग हैं उन्होंने सबने ऐसा निश्चय किया कि ये जो 30 साल की जो परंपरा है इसको सतत रूप से चालू रखा जाए. और हमने सभी ने मिलकर इस परंपरा को चालू रखा. पिछले साल भी मेरे संयोजन में और मेरे आयोजन समिति के संयोजन में यह कार्यक्रम सफलतापूर्ण समाप्त हुआ. इस साल भी ये जवाबदारी हमारे ऊपर थी, तो इस साल हमने भी विराट कवि सम्मेलन का आयोजन किया. बहुत ही सुंदर माहौल है. आज कुछ लोग
कुंभ गए हैं। जैसे आपको मालूम आज वसंत पंचमी है, आपको पता है कि जैसे आज बहुत शादियां भी है, बहुत त्योहार है, उसके बावजूद भी आज हॉल खचाखच भरा हुआ है। तो मुझे लग रहा है कि हिंदी को प्रेम करने वाले लोग आज भी हैं, और लंबे लंबे से कई दो लोग तो मध्य प्रदेश से आए हुए हैं। तो उनको देख के ऐसा लग रहा है कि हमारा जो ये कवि सम्मेलन कर रहा है ये सार्थक हो रहा है। इसमें देवास से शशिकांत यादव जी आए हुए हैं, पार्थ नवीन है, अमन अक्षर है, सुदीप बोला है, ओम नंदिनी जी है। ऐसे देश से कई जो वरिष्ठ कवि है वो आए हुए हैं और वो अपना काव्य पाठ कर रहे हैं। हाँ, जैसे कि पिछले कई सालों से यहाँ पे हम लोग साहित्य डॉक्टर हरिवंश राय बच्चन साहित्य पुरस्कार देते थे, राणा प्रताप शौर्य पुरस्कार देते थे, शिवाजी महाराज पुरस्कार देते थे। और पिछले सालों से हमने जो कवि सम्मेलन का जिन्होंने थाने में नींव रखी और 29 साल जिन्होंने सतत एक काम किया कवि सम्मेलन को जीवित रखने के लिए, तो ऐसे उनके नाम से भी हमने एक पुरस्कार स्वर्गीय एडवोकेट BL शर्मा साहित्य मित्र पुरस्कार दिया है। और इस साल महाराणा प्रताप पुरस्कार जो है, जैसा आपने देखा ही, हमने सुरवे जी को दिया है, जिनको 11 गोली लगी थी, और 11 गोली लगने के बाद भी आज भी वो सेवारत है। तो ऐसे उनको हमने महाराणा प्रताप पुरस्कार दिया है, रत्न दिया है। और शिवाजी महाराज पुरस्कार जैसे आपको मालूम कि प्रख्यात कलाकार प्रशांत दामले जी को दिया गया है। और ये हमारे लिए बहुत ही गौरव का विषय है कि प्रशांत दामले जी और सुरवे जी जो 11 गोली खा के भी आज जीवित और हमारी रक्षा कर रहे हैं और आज भी सेना में है। उन्होंने यहाँ हमारा जो उनको सत्कार देने का जो हमारा मन था उसको रखा, उसके लिए हम लोग उनके भी आभारी हैं। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।